रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ. हनुमान चालीसा वाचताना या 15 चुका करू नयेत, अन्यथा होऊ शकतात वाईट परिणाम. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय हनुमान. भक्त बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालीसाचे पठण करतात. विशेषतः मंगळवारी हनुमान चालीसेचे पठण केल्याने मनापासून इच्छित फळ मिळते. हनुमान चालीसासाठी कोणत्याही खास नियमांची आवश्यकता नसली तरी देखील काही लहान गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. हिंदू धर्मानुसार हनुमानांची पूजा केल्याने शुभ फळ मिळतात असं मानलं जातं की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ फळ मिळतात. म्हणूनच त्यांचे भक्तजन त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय आजमावतात. अशी मान्यता आहे की जो कोणी भगवान हनुमानाची पूजा करतो तो समृद्धी, धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. हनुमान चालीसेचे नियमित पठणाने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व कष्टांपासून मुक्तता मिळते. हनुमान चालीसामध्ये सुमारे 40 चौपया आहेत. अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालीसांचे पठण करताना सर्व नियमांचे पालन करत नाही तर त्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. तर चला जाणून घेऊया हनुमान चालीसेचे पठण करताना कोणत्या चुका टाळाव्यात. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्हालाही बजरंगबलीचा आशीर्वाद हवा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली जरूर लिहा. नंबर 1, कोणत्याही चौपाईमधून पठण करू नका. ज्योतिष मान्यतेनुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालीसेचे पठण करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो. मात्र तुम्ही कधीही चालीसाचे पठण करताना कोणत्याही मधल्या चौपाईमधून करू नका. जर तुम्ही हनुमान चालीसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरूनच उठावे. कोणत्याही मधल्या चौपाईमधून पठण सुरू करू नका. कोणतेही पाठ तुम्ही करत असाल तर ते मनापासून करावे, अन्यथा पाठ करण्याची फळ कधीही मिळत नाही. नंबर 2, स्वच्छ तन आणि मनाने पाठ करा. असं मानलं जातं की जर तुम्ही घरी हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानजींचे ध्यान करत पठण करा. नंबर 3, तामसिक भोजन आणि मद्याचे सेवन. जर तुम्ही हनुमान चालीसांचे पठण करत असाल तर तामसिक भोजन आणि मद्याचे सेवन कधीही करू नका. असं केल्याने तुम्ही हनुमानजींच्या क्रोधाचे पात्र बनू शकता. हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहारी वस्तू आणि मद्याच्या सेवनापासून दूर राहावेत, तेव्हाच तुम्हाला पूजेचे फळ मिळेल. 4, कोणाशी व्यर्थ भांडण करू नका. जर तुम्ही हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका. तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका. गरिबांची मदत करा. नंबर 5, जीवनसाथीला सोडून इतर नातेसंबंधात जाऊ नका. जर तुम्ही हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका. असं केल्याने तुम्हाला हनुमान चालीसाचे शुभ फळ मिळत नाही. विवाहित पुरुषाने कोणत्याही परस्त्रीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रीने आपल्या पतीला सोडून इतर पुरुषाशी संबंध ठेवू नये. जर कोणी अविवाहित असेल तर त्यांनी परकी स्त्रीपासून दूर राहावे. नंबर 6, गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. असं केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते. नंबर 7, कोणताही अपराध करू नका आणि खोटे कधीही बोलू नका. जर तुम्ही हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणाचाही धोका करू नका. मनात कोणाचाही द्वेष न ठेवता पूजेचे फळ मिळते. नंबर 8, हनुमान चालीसा वाचताना घाई करू नका. हनुमान चालीसाचे पठण करताना कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचं उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका. नेहमी धैर्यपूर्वक पठण करा. नंबर 9, रामाचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका. सुरुवातीला जय श्रीराम नक्की म्हणा. हनुमान रामांचे परमभक्त आहेत म्हणून श्रीरामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालीसाची सुरुवात करू नका. नंबर 10, तन आणि मन स्वच्छ ठेवा. हनुमानजी आणि त्यांचे इष्ट श्रीराम यांच्या चित्राची स्थापना करा. त्यांच्यासमोर जलाने भरलेले पात्र ठेवा आणि कमीत कमी 3 वेळा किंवा 108 वेळा चालीसाचे पठण करा. नंबर 11, मनात अनुचित विचार आणू नका. हनुमान चालीसाचे पठण करताना मनात कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार आणू नका. चालीसाचे पठण दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा. नंबर 12,
मंगळवार आणि शनिवारला हनुमान दर्शन. हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्यांनी मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींचे दर्शन जरूर करावे. हनुमान मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावून हनुमान चालिसाचे पठण केल्याने मोठे कष्ट दूर होतात. नंबर 13. चुकीच्या संगतीत राहू नका. हनुमान चालिसाचे पठण करत असाल तरीही चुकीच्या संगतीत राहाल तर तुमचं पतन निश्चित आहे, म्हणून अशा लोकांपासून दूर राहा. नंबर 14. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी 3 वेळा पठण करा. ज्योतिषानुसार मंगळवारी 3 वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानलं जातं. एक पात्र जलाने भरून ठेवा आणि पठण झाल्यावर ते जल ग्रहण करा. नंबर 15. परिवारातील कोणाच्या मृत्यूनंतर सूतक काळ मान्य असतो. या काळात हनुमानसह कोणत्याही देवी देवतांची पूजा करू नये, मंदिरातही प्रवेश करू नये. तर आजची माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम. जय बजरंगबली.